आपल्या संस्थेचे संस्थापक आदरणीय डॉक्टर सर, संस्थेच्या अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय गाडगे सर, संस्थेचे सर्व विश्वास, माझे सहकारी शिक्षक, शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय थोरात सर, सर्वेक्षक माने सर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी, आज आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत. सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना या मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आकाशाच्या सरोवरावर पृथ्वीचे विराट कमलपुष्प फुललेले आहे. भ्रमरचंद्र आपले रुपेरी पंख लावून त्या कमलाभोवती अखंड गुंजन करत आहे. त्या कमलाच्या पाकळीवर एक सुंदर बिंदू पडला आहे, त्याचे नाव जीवन. अशी सुंदर कल्पना फक्त कवीच करू शकतो आणि म्हणून म्हटले जाते, जे न देखे रवी ते देखे कवी, जे न देखे रवी ते देखे कवी. असेच जीवनावर आणि समाजावर प्रेम करणारे कवी श्रेष्ठ विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाकर. कुसुमाकर यांना आपल्या असामान्य प्रतिभा, विलक्षण लेखन कौशल्य आणि शब्द सामर्थ्याच्या जोरावर मराठी भाषेतून साहित्य निर्मिती केली. त्यांनी मराठी भाषा ज्ञान भाषा होण्यासाठी केलेले परिश्रम म्हणून त्यांचा हा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. दमदमच्या तुरुंगात घेणारा, टिळकांच्या पुतळ्यावर बसणारा, टिळकांच्या पुतळ्याजवळ बसणारा, उदा काठचा संधी काळ पाहणारा, कोलंबसचे गर्भगीत गाणारा, आपल्या कवितांना संविधा म्हणणारा, तोरंगण गाव दत्तक घेणारा, महाराष्ट्राचे भूषण असणारा असा हा महान कवी म्हणजे कुसुमाकर. गेली अनेक वर्ष मराठी साहित्य शाखेच्या दरबारात त्यांनी मानवी जीवनावर चौफेर अनुभव टिपणारी, सहसुंदर अर्थवाही शब्दरचना असणारी, जीवनाबद्दल विशाल दृष्टिकोन सांगणारी, नव्या जुन्याचा संगम साधणारे, निरामय आनंद देणारी कविते लिहिणारे एकमेव कवी म्हणजे कुसुमाकर. त्यांच्या धाकट्या बहिणीचे नाव कुसुम, तिचा मोठा भाऊ अग्रज म्हणून कुसुमाग्रज या टोपण नावाने ते कविता लेखन करत असत. गरजा जय जय क्रांतीचा गरजा जय जयकार हे तेजस्वी कविता लिहिणारे आणि वेडात मराठी वीर दौडलेले साथ ही स्फूर्तिदायक कविता लिहिणारे कुसुमाकर. माणूस, मानवता, त्यांच्यातील समानता त्यांच्या प्रत्येक कवितेतून दिसून येते. मराठी माती, मराठी भाषा आणि माझा महाराष्ट्र याचा सार्थ अभिमान त्यांना आहे. मराठी साहित्यासाठी बहुमोल कार्य त्यांनी केले आहे आणि म्हणूनच हा 27 फेब्रुवारी हा जन्मदिवस त्यांचा आपण मराठी भाषा दिन, मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करत असतो. मराठी असे आमची मायबोली जरी भिन्न धर्मानुयायी असू, मराठी असे आमची मायबोली जरी भिन्न धर्मानुयायी असू, हेच तिचे पुत्र आम्ही तिचे पांग फेडू, तिचे पुत्र आम्ही तिचे पांग फेडू. अशा मराठीचे आपण सारे सुपुत्र आहोत, याचा आपणा सर्वांना नितांत अभिमान आहे. खरं तर मनातील विचारांना व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. सर्वात अधिक नितळपणे व्यक्त होतो ती आपली मातृभाषा आणि आपली महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे. आपली ही मायबोली आपली मराठी आहे. मराठी भाषा ही अमृतापेक्षा गोड आहे. ही भाषा सर्वांत सुंदर आहे. संत ज्ञानेश्वर मराठी भाषेची पूर्वी सांगताना म्हणतात, मराठी भाषा ही मराठी माणसाची माता आहे, अस्मिता आहे. मुलांनो, मराठी भाषा उज्ज्वल परंपरा लाभलेली अशी भाषा आहे. भारतातील ती एक अधिकृत व प्राचीन भाषा आहे. मराठी ही तर महाराष्ट्राची एक अधिकृत राज्यभाषाच आहे. मराठीचे पहिले लिखित स्वरूप श्रवण बेळगोळ या ठिकाणी इसवी सन 800 साली शिलालेखावर बाहुबली यांच्या मूर्तीच्या पायथ्याशी आपल्याला आढळतात. शिवाय 11व्या शतकात कवी मुकुंदराज यांनी मराठी भाषेतील विवेक सिंधू हा पहिला ग्रंथ लिहिला. मराठी भाषेला खरा साथ चढवला
संत ज्ञानेश्वरांनी. जीवन विषयक अनुभवांचे आणि ज्ञानाचे भंडार जनसमुदायापुढे नेते करणारा ज्ञानेश्वरी हा महान ग्रंथ त्यांनी लिहिला. भाषा ही बोलीतून जिवंत राहते, ती नुसत्या पुस्तकातून आणि ग्रंथातून घेऊन जिवंत राहत नाही. आणि म्हणूनच मराठी भाषेला महाराष्ट्रातील संतांनी भजन, कीर्तन, भारुड आणि ओव्यातून जिवंत ठेवले. मराठी अनेक लेखकांच्या प्रतिभासंपन्न लेखणीचे समृद्ध झालेली अशी आहे. तर कवींनी मराठीला रंगवली फुलवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठीला व्यवहारात आणले आणि मराठी संस्कृतीचे रक्षण केले. प्रत्येक भाषेला एक वेगळा असा साज, वेगळा ढंग असतो. मराठी भाषा रांगडी मांडली तर जातेच, पण कवितेमध्ये ती फुलासारखी नाजूक वाटते. विडंबन कवितेमध्ये पोट धरून हसवते. पराक्रमाच्या शौर्याच्या कथा सांगताना ती तडफदार बनते. निसर्गाचे वर्णन करताना ती माणूस पण विसरायला लावते. वात्सल्यापोटी ती मृदू होते. भक्तिसागरात ती आपल्याला दंग करते. विनोदाने आनंदी ठेवते. गावरान भाषेतील तिचा अवतार तर तिचे वेगळेपण दर्शन घडवते. अशा प्रकारे ही मराठी भाषा आपली 12 कोसावर बदलते ही गोष्ट मराठीच्या बाबतीत अगदी सार्थ आहे. कारण 4-5 काव्य सोडली ही मराठी भाषा बोलण्याची पद्धत बदलत असते याचा प्रत्यय आपणास येतो. मराठी भाषेने चांगली शब्दसंपदा स्वीकारली आहे. तिचे शब्द भंडार वाटले आहे. अशी मराठी भाषा नवरसांनी संपन्न आहे. म्हणून 3 ऑक्टोबर 2024 रोजी या आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाला. याचा आपल्याला सर्वांना साथ अभिमान आहे. आणि म्हणून आपल्याला आता म्हणावंसं वाटेल की लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, झालो खरंच धन्य ऐकतो मराठी, झालो खरंच धन्य ऐकतो मराठी. अशा या मराठी भाषेची सुंदरता आपल्या जीवनाने आपल्या पिढीतील किंवा आजच्या या पिढीतील मुलांनी लक्षात घेतली पाहिजे. तिची जास्तीत जास्त जोपासना केली पाहिजे. तिचा जास्तीत जास्त प्रसार केला पाहिजे, प्रचार केला पाहिजे. मराठी भाषिक लोकांनी एकमेकांशी बोलताना मराठीचा अधिक वापर करायला पाहिजे. याचं कारण असं की भाषेच्या प्रकटीकरणासाठी वापरले जाणारे उच्चारांचे आणि व्याकरणाचे नियम पाळणारी लोक हाताच्या बोटावर मोजता येतील इतकीच असतील. मातृभाषा हीच आपल्याला कुठलीही गोष्ट समजण्याचं आणि व्यक्त करण्याचं समर्थ असं माध्यम आहे. आणि म्हणूनच माणूस बोलायला शिकतो ते मातृभाषेतून. ही भावना मनात रुजवली पाहिजे आणि ती रुजवली पाहिजे. त्या मराठी भाषा ही ज्ञानभाषा म्हणून आपण रुजवायला हवी. तिला सर्वांगाने समृद्ध करण्याची जबाबदारी आपलीच आहे. यासाठी आपण प्रयत्नशील राहावे. शेवटी या माझ्या मराठीच्या गौरवार्थ म्हणायचं वाटते, माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई. तिच्या राहावे ऋणात होऊ नये उत्तराय. तिच्या राहावे ऋणात होऊ नये उत्तराय. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनाचे मोड. तिच्या एक शब्दाला रत्न कांचनाचे मोड. कधी तृप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. कधी तृप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. रान वाऱ्यांच्या गंधात माझी मराठी भिजली. रान वाऱ्यांच्या गंधात माझी मराठी भिजली. देवनिया नाना बोली माझी मराठी सजली. देवनिया नाना बोली माझी मराठी सजली. माझ्या मातृभाषेचे अमृत प्राशेर तो भाग्यवंत. माझ्या भाषेचे अमृत प्राशेर तो भाग्यवंत. तिला नाही तुझा भाव असो कोणताही पंथ. तिला नाही तुझा भाव असो कोणताही पंथ. माझ्या मराठी भाषेची काही वर्णावी थोरवी. माझ्या मराठी भाषेची काही वर्णावी थोरवी. दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. माझ्या दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. अशा प्रकारे शेवटी पुन्हा एकदा या मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय महाराज.